नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा। आपण सध्या जाधववाडी गावामध्ये आहे। मान खटाव सारख्या दुष्काळी भागातील जाधववाडी गावामध्ये सध्या चारा टंचाईमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे व या हवालदिल झालेल्या शेतकऱ्याकडे पाहण्यासाठी सरकारकडे वेळ नाही। सर्व पक्षीय राजकारणी मग त्या कोणत्याही पार्टीचे असो आपापल्या पुढील नियोजनासाठी सज्ज आहेत। लोकसभेची रणधुमाळी नुकतीच संपलेली आहे। ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस किंवा मध्यावर्ती विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत। तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्यांचा चारा संपलेला आहे। या ठिकाणी 10 ते 15 पेंड्या, जास्तीत जास्त 20 पेंड्या शिल्लक राहिलेल्या आहेत कडब्याच्या वैरणीच्या। एवढी बिकट आणि बिकट आणि दयनीय अवस्था आहे। चारा पाण्यासाठी या शेतकऱ्यांच्या गायी हांबरायला लागलेल्या आहेत। तुम्ही बघू शकत असाल आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि चाऱ्यासाठी गायींचा हंबरडा चालू आहे। त्याचबरोबर शेतकऱ्याची व्यथा तुम्ही बघू शकत असाल। या ठिकाणचे व्याकुळ झालेले शेतकरी जाधववाडीमधील शिवाजी जाधव या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। दादा नमस्ते। एवढेच पेंड्या राहिले त्यावेळी किती असतील पेंड्या? हे 10-15 पेंड्या राहिल्यात। मग उद्यापासून ह्या गाय गुरांना काय घालणार आहे तुम्ही? विकत तरी मिळतोय का चारा? विकत नाही मिळत। शेजारच्या फलटण तालुक्यातून, बाजूच्या माळशिरस तालुक्यातून आणायला लागतोय। मग सरकार काय तुमचं बघत नाही? चारा पाण्याचं चारा छावण्या केल्या नाहीत का यंदा? ओके, तर मित्रांनो हे आहेत शिवाजी जाधव। दादा किती गाय आहेत तुमच्या? 8 गाय आहेत। आणि चारा आता किती दिवसापासून विकत घेताय? 6 महिन्यापासून तुम्ही चारा विकत घेताय। पाऊस पाणी काय? ओके, आता ते मोदी सरकार देतंय की काहीतरी वर्षाला 6000 रुपये पुरतत आहे का ती? मित्रांनो, शेतकरी म्हणजे ज्याला बळीराजा म्हणलं जातं तो बळी जाणारा राजा ठरत आहे। अक्षरशः आपण आता या ठिकाणी मान तालुक्यामध्ये उभा आहे। या ठिकाणचे प्रतिष्ठित शेतकरी शिवाजी जाधव यांची आपण भूमिका जाणून घेतलेली आहे। काही महिलांच्या सुद्धा भूमिका या ठिकाणी जाणून घेणार आहोत। ह्या आहेत स्वप्नाली। ताई किती गुरं आहे ती तुमची? 8 आहे। ती चाऱ्याची कशी काय व्यवस्था आहे? काय नाही, आता चाऱ्याचं काय कळणार। चारा आता तुमच्याच आम्ही बघितलं, तुमचे सासरे बुवा आहेत त्यांना आम्ही विचारलं तर ते म्हणतात 15 ते 16 पेंड्या राहिल्यात। तर उद्यापासून कसं काय तुम्ही नियोजन एवढ्या मोठ्या जनावराला करणार आहे? बघू आता काय ते ऊस वगैरे विकत आणून। सरकार काय बघत नाही होय? नाही, ते मोदी सरकार देतंय की 6000 रुपये वर्षाला? 6000 देऊन काय करायचंय? आणि शेतीमालाला दर देतंय का? नाही, शेतीमालाला दर देत नाही, फक्त वर्षातून 6000 देते। मित्रांनो, ह्या आहेत जाधववाडीतील गृहिणी, ह्या स्वतः शेतकरी आहेत। मॅडम, तुम्ही ह्या गाया गुराचं काम कोण बघतं? सगळंच बघते। ओके, धारा वगैरे? नवरा काढतो, सासरा काढतो। ओके, नवरा काढतो, धारा सासरा काढते। तर ह्या वर्षी कसं काय आहे पाऊस पाणी? काहीच नाही, पावसाचं काय दिसणार। पाण्याची व्यवस्था आहे थोडंसं त्याच्यावर बघावं बरोबर। ओके, आणि सरकारी टँकर किती दिवसात नाही येतो? येतो 10-12 दिवसात। 10-12 पुरतं का मग त्याचं पाणी? नाही, आम्ही घेतच नाही त्याचं। बाकीच्या गाववाल्यांना चान्स देतो आम्ही, म्हणजे आमचं आहे। म्हणजे तुमच्या विहिरीला थोडस आपलं म्हणजे टिपका पियापुरतं गावत। सरकारला काय विनंती कराल तुम्ही? आता एवढी मोठी जनावर आहे ती तुमच्याकडं, चारा छावणी किंवा चारा डिपो चालू करावा म्हणून काय विनंती कराल? चारा छावणी करावी हीच माझी विनंती आहे। सरकारला विनंती आहे, तरच तुमची ही पशुधन, नाहीतर ते मरल्याशिवाय। तर सरकारला सुद्धा नम्र विनंती आहे की मायबाप सरकार उघडा डोळे बघा नीट। मान खटाव सारख्या तालुक्यामध्ये पाण्याची अक्षरशः भीषण टंचाई आहे। या ठिकाणी सईताई आहेत। सईताई, कसं काय पाण्यात चाललंय? पाणी नाही घरात। आणि आंघोळीचं वगैरे? आंघोळ काय 2-3 दिवसात न करायची। 2-3 दिवसात आंघोळ करताय तुम्ही? शेखरभाऊचा टँकर वगैरे काय येतो का? नाही, आता मागवलाय, बघू देताला का शेखरभाऊ टँकर? देतलं। ओके, शेखरभाऊचा टँकर मागवल्यानंतर तुम्हाला आंघोळीला वगैरे पाणी भेटेल। कारण तुम्ही बघू शकत असाल मान खटाव तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शेखरभाऊ गोरे म्हणजे ज्यांना कलियुगातील कर्ण म्हणलं जातं
ते या ठिकाणी पाणी पुरवत आहे. तर शेखर भाऊंना या व्हिडिओच्या माध्यमातून काय विनंती आहे? की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की भाऊ टँकर आम्हाला प्यायला म्हणजे गुरांना पाणी नाही ते टँकर द्या, एवढीच विनंती आहे. पाण्याचा टँकर चालू करा एवढी विनंती आहे. आणि या सरकारला काय विनंती आहे तुमची? या ठिकाणी 8-9 गाया आहेत HFच्या, एवढी मोठी पोट आहे त्यांची. उद्यापासून यांच्यावरती उपासमारीची वेळ येणार आहे. चारा छावणी चालू करा, चारा छावणी चालू करा, चारा छावणी किंवा चारा डेपो चालू करा असं तुम्हाला सांगायचंय. तर मित्रांनो, ही होती एक मानदेशातील चिमुकली सईत आहे. सई बाळा कितवीला आहे तू? तिसरीला गेली होय. ओके. तर मित्रांनो, अत्यंत वाईट अशी परिस्थिती या मानदेशावरती आलेली आहे. आपली मानदेश न्यूजची टीम मान तालुक्यातील ग्राउंड रिपोर्ट दाखवण्यासाठी आलेली आहे. अक्षरशः शेतकऱ्यांची जनावरं हंबरडा फोडत आहेत. आम्ही सुद्धा वृत्तांकन करण्यासाठी आलेलो असताना आमच्या सुद्धा पोटामध्ये केळं कालवायला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? शेतकऱ्याविषयी म्हणजे मान तालुक्यातील बळीराजाविषयी सरकारनं काय काय केलं पाहिजे, काय योजना राबवल्या पाहिजेत, तुमच्या मनात काय आहे, किंवा अजून व्हिडिओला कोणता विषय घेतला पाहिजे? कारण हे होतं मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा. मानदेशातील शेतीमातीशी निगडीत जे आपण नवनवीन व्हिडिओ बनवत असतो ते तुम्हाला आवडतात का ते कमेंट करून सांगा. या ठिकाणी शिवाजीराव वैरण तोडत आहेत, तुम्ही बघू शकत असाल. एक बळी त्याला 1000 पिळी म्हणलं जातं. बळीराजाला व्यापारी त्रास देतो, बळीराजाला आसमानी संकट असतं, सुलतानी संकट असतं, वायदूळ येते, त्याच्यानंतर त्याच्या शेतीमालाला हमी भाव मिळत नाही. आणि एवढं सगळं करून सुद्धा येरे माझ्या मागल्या म्हणीप्रमाणे बळीराजा हा कर्जामध्ये पिचलेला आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.